नमस्कार मित्रांनो, उद्यापासून आधार कार्डच्या बाबतीत लागू होणार 3 महत्त्वाचे नियम। केंद्र सरकारने आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचे निर्णय घेतले आहेत। त्यामुळे आता पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी शेतकरी असतील, सरकारी पेन्शनदार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तसेच लाडक्या बहिणी ज्या योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असतील, सर्व या 140 कोटी जनतेला आता आधार कार्डवरती 3 नियम लागू होणार आहेत। याची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे हे 3 नियम कोणते आहेत ते सर्व लक्ष देऊन बघा, कारण हे जर 3 नियम तुम्ही नाही पाहिले तर तुम्ही लाभार्थी सरकारच्या जे योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असाल, मग त्या लाडक्या बहिणी असतील, पीएम किसान योजनेचे शेतकरी असतील किंवा पेन्शनधारक असतील, त्यांच्यासाठी हे कडक नियम आहेत। हे जर तुम्ही पाहिलं नाही तर तुम्हाला याचा कोणताही लाभ मिळण्यास अडचण येणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा हे 3 नियम कोणते आहेत। सरकारी योजनांच्या लाभापासून सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड असणे बंधनकारक आहे। आपण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी देत असतो, त्यामुळे आता अनेक लोक त्याचा गैरवापर असल्याचे सरकारला निदर्शनास आले आहे। म्हणजे गैरवापर करत असल्याचं सरकारला निदर्शनास आले। हे आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहेत। त्यामुळे सरकारने यावर आता 3 नियम लागू केले आहेत। ते पाहणं, जे सरकारी योजनेच्या माध्यमातून पैसे घेतात, जे सरकारी योजनेचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी हे 3 नियम महत्त्वाचे आहेत। लक्षपूर्वक बघा मित्रांनो, झालं असं की आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना आता समोर आल्या आहेत। बोटांचे ठसे म्हणजेच बायोमेट्रिक्स वापरून अनेकदा फसवणूक होते। ज्या ठिकाणी आता मोबाईलला OTP देखील येत नाही, त्यातच हे नियम जर तुम्ही लक्षपूर्वक नाही पाहिले तर कदाचित तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्हाला देखील तातडीची सूचना आहे। त्यामुळे तुम्ही आता घेत असणाऱ्या सरकारी पैशांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। ते काम तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। लक्षपूर्वक व्हिडिओ आणि ही माहिती समजून घ्या। बघा, आता व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भातील बदललेले 2 ते 3 नियम यामध्ये आम्ही सांगणार आहे। तसेच आधार कार्डची जी संस्था आहे म्हणजे UIDAI, हे जिच्या मार्फत संपूर्ण भारतीय लोकांना आधार कार्ड दिले जाते, त्यांच्यामार्फत एक तातडीची सूचना देखील देण्यात आली आहे। जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षापासून तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय तातडीची सूचना आहे। ती सूचना कोणती आहे लक्षपूर्वक बघा, कारण की हे जर काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला आता कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि सरकारकडून जे पैसे येतात, मग ती सरकारी पेन्शन असेल किंवा योजनेचा लाभ असेल, कोणत्याही मग लाडकी बहीण असेल किंवा पीएम किसान योजनेचा लाभ असेल, तर तुम्ही हे काम केलं नाही तर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। आता ह्या सर्व योजनांच्या माध्यमातून पैसे घेणार आहे आणि सरकारी पेन्शनधारकांनी हे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता नियम बदलला आहे। तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतं। आधार कार्डवर लाभ घेण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते। आधार कार्ड नंबर म्हणजे आधार कार्डचा जो नंबर आहे, ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता असू शकते। आणि अचानक येणारे तुमचे जे पैसे आहे, योजनांचे जे माध्यमातून तुम्हाला पैसे येतात, ते बँकेत येण्यास अडचणी येऊ शकतात। त्यामुळे लक्षपूर्वक बघा हे नियम काय बदलले तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। पुढील 5 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व समजावून सांगतो। बघा, आता सविस्तर आपण जाणून घेऊया की आधार कार्ड संदर्भात कोणते नियम बदलले आहेत, यामध्ये तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून तुमची फसवणूक टाळण्यासाठी एक सोपा उपाय देखील आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही कधीही तुमच्या आधारच्या माध्यमातून तुमची कधीही फसवणूक होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, आता तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी बोनस टिप्स आहे की अशी टिप्स तुम्हाला सांगणार आहे की आधार कार्डच्या संदर्भात होणारी फसवणूक हे बंद होणार आहे। जे लोक ती माहिती पूर्ण बघतील अशा लोकांसाठी या बाबतीत तुमची कधीही फसवणूक होणार नाही। एक सोपी ट्रिक सांगणार आहे। आधार कार्डचे 3 नियम बदलले आहेत। बघा, ही सोपी ट्रिक कोणती आहे आणि आधार कार्डचे 3 नियम कोणते बदलले आहेत लक्षपूर्वक बघा, कारण आता योजनांचे पैसे जे घेत आहेत, जे सरकारी पेन्शन घेत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। पुढील 5 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व समजावून सांगणार आहे। बघा, आता केंद्र सरकारने आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आधार कार्डवर झालेली 2 ते 3 नियम बदलले आहेत। त्याची माहिती जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला आधार कार्डवर सुरू असलेल्या योजना, बँकेतील पैसे येण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते। मग ती लाडकी बहीण असेल किंवा कोणत्याही योजना असतील, तुम्हाला अडचण येऊ शकणार आहे। त्यामुळे ही योजनेतील हे बदल आहेत, आधार कार्डवरती जे बदल झाले आहेत ते तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे। बघा, आता आधार कार्डवर तुम्ही घेतलेले डॉक्युमेंट्स तुमच्या आधारला लिंक केलेले असेल तरी पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आता तुम्हाला येऊ शकतो। त्यातच आधारामुळे म्हणजे आधार कार्डामुळे होणारे फसवणूक आहे
त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक देखील आम्ही या माध्यमातून व्हिडिओच्या सांगणार आहे की ज्या माध्यमातून तुमची कधीच फसवणूक होणार नाही। मग ही ट्रिक पण बघा आणि या तुम्हाला बदललेले नियम पण काय आहेत बघा। आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो नियम आहे तो आपण जाणून घेऊया, त्यानंतर लगेचच आता तुम्हाला दुसरा पण नियम सांगणार आहे जो खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी पहिला नियम बघा काय आहे बघा, आधार म्हणजे केंद्र शासनाने आपल्याला एक कशी एक तातडीची सूचना दिली आहे। काय सूचना आहे बघा, म्हणजे ही अशी सूचना आहे की लोकांसाठी आहे, म्हणजे अशी या लोकांसाठी सूचना आहे की आधार कार्ड मधून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाले आहेत। 10 वर्षापेक्षा जर तुमचं आधार कार्ड जास्त वेळ झाला असेल, अशी लोक जर लाभ घेत असेल, कोणत्या योजनेचा सरकारी पेन्शन मधून जर लाभ घेत असेल, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे बघा। लोकांनी असं तातडीची सूचना आहे, त्या लोकांसाठी तातडीची सूचना आहे की ते जर काम केलं नाही, हे जर काम केलं नाही तर कदाचित आधार कार्ड सुरू असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळणार नाही। मग काय काम करायचं आहे आता बघा, तुम्हाला काय काम करायचं आहे ते सांगतो। आता पहिली जी सर्व्हिस म्हणजे सुविधा म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून सुरू होती त्या आता बंद होणार आहेत। ती सुविधा म्हणजे आयकर वितरण तसेच पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी आधार कार्डचा अर्ज नोंदणी म्हणजे क्रमांक यापुढे विचारला जाणार नाही। म्हणजे बघा आता जो नियम आहे पहिला तो काय आहे बघा, तो नियम असा आहे की इन्कम टॅक्स भरतात त्यांच्यासाठी आहे पहिला। दुसरा तिसरा जो नियम आहे ती योजना घेणाऱ्या योजनेचा लाभ घेणारा आणि जो पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी आहे। पहिला जो नियम आहे इन्कम टॅक्स संदर्भात आहे, दुसरा आणि तिसरा नियम आहे तो महत्त्वाचा आहे, पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना त्यांच्यावर पॅन कार्डला आधार कार्डाचा क्रमांक विचारला जात असे, म्हणजे नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी काही धरला जायचा, पण आता हा नियम लागू केला जातो। बघा आता काय नियम लागू केलाय बघा, यामध्ये केंद्र सरकारने सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे आता आधार कार्डचा जो पहिला नियम तुम्हाला सर्वांना माहीत झालं की आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की यापूर्वी आयकर वितरण किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना आता आधार अर्ज नोंदणी क्रमांक देण्याचा पर्याय होता, जी सुविधा 2017 पासून कार्यान्वित होती। पण आता केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे, पण त्यामध्ये लक्षात ठेवा की आता एका नोंदणी क्रमांकाहून जास्त म्हणजे तुमचं पॅन कार्ड तयार होऊ लागले आहेत। बघा जास्त पॅन कार्ड तयार होऊ लागले आहेत, त्यामुळे सरकारने नियम काढलेत। बघा आता तुम्हाला काय दुसरा तिसरा जो तुम्हाला सांगणार आहे जो नियम महत्त्वाचा आहे, जो लाभ घेणार आहे सरकारी पेन्शनचा किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे तुम्हाला एक काम करायला लागणार आहे, बघा कोणतं काम करायला लागणार आहे बघा। आता एका व्यक्तीकडे 4455 एवढी आधार कार्ड काही ठिकाणी सापडलेत बघा, असं काय 4455 एवढे आधार कार्ड सापडलेत। त्यामुळे असे गैरवापर तुम्हाला थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय, म्हणजे हे नियम बदलले आहेत बघा। कारण की आधार कार्ड हे देखील अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, त्यामुळे आधारचा क्रमांक जो आहे तोच ग्राह्य धरला जाणार आहे। आधारचा जो क्रमांक आहे तोच ग्राह्य धरला जाणार आहे असं इथं म्हणलंय। पण सगळ्यात मोठा फटका जो आहे तो जो कोणता प्रॉब्लेम आहे तो म्हणजे 10 वर्ष आधार कार्ड काढून पूर्ण झाले असतील, तुम्ही जर 10 वर्ष जर आधार कार्ड काढून ती पूर्ण झाले असतील तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्हाला दोन ज्या नियम बदललेत पुढचे, एक नियम इन्कम टॅक्स संदर्भात आता सांगितला, दोन नियम तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही योजनेचे लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। तुम्हाला एक काम करायचं ते पण सांगतो बघा, आणि तुम्हाला आधार कार्डवरती फसवणूक होत असेल तर त्यासंबंधी सुद्धा सांगणार आहे, लक्षपूर्वक बघा। पण तत्पूर्वी एक दुसरा नियम असा आहे की ज्यामध्ये जो आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख किंवा कुठल्याही गोष्टी बदलायच्या असतील तर त्या संदर्भात देखील एक नवीन नियम लागू झाले आहेत। आता जर तुमची जन्मतारीख चुकीची नोंदवली गेली असेल तर आता हे चेंज करण्याच्या अपडेट करण्याच्या गोष्टीमध्ये बदल झालाय बघा। आता तुमची जर जन्मतारीख काय चुकीची असेल किंवा काय त्यामध्ये चुकीचं आढळलं, त्यामध्ये एक नियम आलाय बघा। तुम्ही आधार कार्ड, आता आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा हायस्कूल प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल। पूर्वी ही प्रक्रिया होती जी विशेष कागदपत्राशिवाय पूर्ण करता येत होती, पण यासाठी आता कठोर नियम लागू करण्यात आलेत बघा। काय कठोर नियम लागू करण्यात आलेत बघा। तुम्ही योजनांचा लाभ घेत असेल, तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्ही व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। नियम काय बदलले समजून घ्या। आता यामध्ये तुम्हाला जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्हाला जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला देणे गरजेचे आहे। ते उपलब्ध नसेल तर बघा काय आहे, तर तुम्हाला संबंधित अधिकारी चौकशी करून MBBS डॉक्टरचे सत्यापित पत्र त्या ठिकाणी किंवा आमदार, खासदार किंवा राजपत्रित अधिकारी यांचे साक्षांकित पत्र तुम्हाला सादर करणे अनिवार्य असेल तर त्या ठिकाणी असे नियम बदलले गेले असतील तर आता बघा काय करायचं आहे। तुम्ही योजनांचा लाभ घेत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण काय बदलून गेले हे पण महत्त्वाचं आहे, लक्षपूर्वक बघा। ज्या ठिकाणी ज्या लोकांकडे 10 वर्षापासून आधार कार्ड आहे
त्यांच्यासाठी एक तातडीची सूचना आहे। आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी फसवणूक झाल्यास आधार कार्डसाठी एक सोपी टिप्स देखील सांगणार आहे की जी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील सांगितले आहे। याद्वारे लॉग इन किंवा आधार केंद्राच्या कोणत्याही सुविधा केंद्रावर जाऊन त्याचे अपडेट करावे लागणार आहे। बघा आता काय म्हणले, काही ठिकाणी आता तुम्ही बघितलं 4000च्या पुढे एवढी आधार कार्ड एका ठिकाणी बनवली होती। ही सरकारच्या लक्षात आलं नाही, आल्यानं आता काय झाले, सरकारने हे नियम लावलेत। मग काय नियम लावलेत हे पण बघणं महत्त्वाचं आहे। बघा आता तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। बघा, दर 10 वर्षांनी तुमचे नाव किंवा जन्मतारीख बदला। मग तुम्ही ते ऑनलाईन करू शकता किंवा आधार सुविधा केंद्रावर जाऊन तुम्ही ते अपडेट करू शकता। महत्त्वाचा नियम आहे, त्यामुळे तुम्ही आधार कार्डमध्ये 2दा नाव अपडेट करू शकता। जन्मतारीख एकदाच करता येते। बघा काय सांगितले, तुम्हाला आता जन्मतारीख एकदाच अपडेट करता येणार आहे। आता तुम्हाला काय सांगितले, तुमचं नाव आहे ते नाव जे असेल, तुमचं आधार कार्डवरती जे नाव असेल ते तुम्हाला 2दा अपडेट करायला लागणार आहे। बघा, तुमची इतर माहिती एकदा केली जाऊ शकते। आता सर्वात मोठी गोष्ट आहे जी म्हणजे ती एक माहिती, आधार कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। मग काय करायचं, आता लगेच तुमच्या आधार कार्डच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। गुगलवरची जी वेबसाईट आधार कार्डची त्या ठिकाणी जायचं आहे। तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक लॉक करायचे असल्यास गुगलवर आधार कार्डच्या वेबसाईटवर जा। तिथे तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तो टाका आणि लॉग इन करा। आधार सेवावर जेव्हा जेव्हा तुम्हाला बँकेत बायोमेट्रिकची आवश्यकता असेल किंवा जिथे तुम्हाला सिम काढण्याची गरज असेल, म्हणजे आधाराची गरज असेल, तिथे 10 मिनिटांसाठी ते अनलॉक करा। ते अनलॉक होईल आणि तुमचे काम पूर्णपणे सोपे होईल। लॉक बायोमेट्रिक्स हे देखील स्टेट बँक ऑफ इंडिया असे म्हणतात की कारण बायोमेट्रिक चालू असेल आणि कदाचित तुम्ही तुमच्या बोर्डवर तुमचा अंगठा ठेवला असेल तर एखाद्या मशीनवर तर तुमचा OTP सुद्धा मिळत नाही। पण तुम्हाला हे देखील माहीत नसते की तुमच्या खात्यातून आपोआप सर्व पैसे काढले जाऊ शकतात। म्हणजेच त्या खात्यामधून जे आधार लिंक आहे ती बायोमेट्रिक लॉक करणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे हे काम तुम्ही नक्की करा, कारण आधार कार्डावर आता फ्रॉड होऊ लागलेत। अगदी तुमच्या बोटांच्या ठसेसह कोणीतरी एक त्यामध्ये अडचण आणू शकते। त्यामुळे तुम्ही बायोमेट्रिक लॉक्स गेल्यास धोका नसतो। आधारशी संबंधित ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।